राईट पहा आता परत आपण पाहिलं सिरीज RL सिरीज RC नेक्स्ट जे आपण पाहतोय ते पाहतोय सिरीज RLC आता या टॉपिक बद्दल काही स्पेसिफिक तुम्हाला काही जे इन्फॉर्मेशन सांगतो इथे हा सेम टॉपिक एक्झॅक्ट टॉपिक जो आहे हा टॉपिक आपण पाहतो इन केस ऑफ रेझोनन्स और जो आहे आपण याला पाहतो नेटवर्क एनालिसिस मध्ये तिथे जेव्हा पाहतो त्या ठिकाणी आपण इथे बघत असतो त्याचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स तेव्हा जे आहे फ्रिक्वेन्सी आपण काय करतो चेंज करतो आणि पाहतो की सर्किट कसा बिहेव करते बट आपण जेव्हा याला पाहतोय आपण याला पाहतोय हे सिंगल फेज आपण याला पाहतोय इन सिंगल फेज एसी सर्किट सिंगल फेज एसी सर्किट मध्ये आपण जी फ्रिक्वेन्सी ठेवली आहे ती ठेवली आहे कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी चेंज करत नाही सो जेव्हा तुम्ही ऑब्जेक्टिव्ह वगैरे सॉल्व्ह कराल तर तुम्हाला बीके मेहतामध्ये और जेबी गुप्तामध्ये और आरके राजपूतमध्ये याच्या रिगार्डिंग तुम्हाला रेझोनन्सचे काही क्वेश्चन्स येते त्यासाठी थोडंसं होल्ड करायचं रीजन आहे ते टॉपिक आपण कव्हर अप करतो आपला जो नेक्स्ट सब्जेक्ट आहे नेटवर्क एनालिसिस मध्ये आपण त्याला प्रॉपर्ली कव्हर अप करतो तर आता बघा मला जर पाहायचं आहे सिरीज RLC सर्किट अशा ठिकाणी जर मी बघत असेल तर इथे बघा इथे दाखवलं VL हा जो आहे सिरीज मध्ये आपण म्हटलं सिरीज मध्ये करंट काय राहते सेम राहते व्होल्टेज काय होते चेंज होते व्होल्टेज चेंज होते त्याच्या अक्रॉस व्होल्टेज आला VL याच्या अक्रॉस व्होल्टेज आला VL याच्या अक्रॉस व्होल्टेज आला VC आला आहे जर ओव्हरऑल जर व्होल्टेज म्हणत असेल तर ओव्हरऑल व्होल्टेज काय येतोय ओव्हरऑल व्होल्टेज येतो आहे V आणि याला कॅपिटल दिला होतो हे RMS मध्ये दाखवतो मग याला इन्स्टंटेनियस करायचं VR प्लस VL प्लस VC पण हे आहे AC ते AC च्या केस मध्ये हे काय येणार आहे हे येणार आहे फेजर AC च्या केस मध्ये काय येणार आहे हे काय येणार आहे फेजर और एक जनरलाइजर इन्स्टंटेनियस इक्वेशन दाखवायचं मी दाखवतो इन्स्टंटेनियस इन्स्टंटेनियस स्मॉल v काय असणार VR काय असते I × R असते VL काय असते व्होल्टेज जर पाहायचं असेल L di/dt पहा di/dt याला जसा di/dt विथ रिस्पेक्ट टू टाइम लागतं हे काय बनणार हे बनणार इन्स्टंटेनियस प्लस VC काय असते VC असते 1/c इंटिग्रेशन ऑफ IDT हे काय असते इंटिग्रेशन ऑफ IDT आता मला काय करायचं मला या सर्किटचं करायचं आहे एनालिसिस या सर्किटचं करायचं आहे एनालिसिस करताना मी काय करणे मी इथे काढण्याची फेजर डायग्राम जर मी फेजर डायग्राम काढतोय तर मला लागेल रेफरन्स कुठला राहतो जो पण सेम आहे जो पण या तिन्ही एलिमेंट मध्ये सेम आहे तो नेहमी काय घ्यायचा रेफरन्स काय घेतला करंट घेतला आता करंटचा रेफरन्स घेतला का टोटल व्होल्टेज काढायचं तर इथे VR करंट थ्रू पहिले काय घेतला रेफरन्स पहा फेजर डायग्रामची प्रोसिजर बघा पहिले रेफरन्स घ्यायचा जो सेम आहे तो नेक्स्ट आता बाजूला डिफरंट आहे voltage across resistance and current through resistance are in phase जर असं असेल तर इथे काय येणार आहे VR याला मी दाखवतो आहे VR काय आहे I × R याला इंस्टंटेनियस मध्ये दाखवा और तुम्ही याला RMS मध्ये पण दाखवू शकता और याला तुम्ही RMS मध्ये पण काय करू शकता शो करू शकता VR आहे आला VR आता मिक्सर पार्सन VL करंट थ्रू इंडक्टर एंड व्होल्टेज अक्रॉस इंडक्टरचा रिलेशन काय असते की या ठिकाणी करंट काय करते लॅग करते व्होल्टेज काय करते लीड करते करंट काय करते व्होल्टेजला लॅग करते और तुम्ही असं म्हणू शकता व्होल्टेज काय करते करंटला लीड करते मग या ठिकाणी मी या इथे जे शो करतो हा आहे VL पहा हा आहे VL आता एक बघायचं आहे VR काढला VL काढला आता VC च्या केस मध्ये करंट काय करते लीड करते व्होल्टेज काय करते लॅग करते तर हा काय आला तुमचा VC आता पहा आधी कसं होतं आधीच्या केस मध्ये आपण काय करायचो आधी ना आपण चेक करायचो की पॉवर फॅक्टर काय आहे पॉवर फॅक्टर लीडिंग आहे की लॅगिंग आहे हे लीडिंग लॅगिंगचे सिग्निफिकन्स आपण बघू इथे पॉवर फॅक्टर लीडिंग आहे की लॅगिंग आहे हे जर बघायचं असेल या ठिकाणी बघा इथे चेक करावं लागेल तुम्हाला हा तर रेझिस्टन्सच्या केस मध्ये तर इन फेज राहते मला इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे दोन एलिमेंट काय करेल हे एलिमेंट डिसाइड करेन की सर्किट कसं काय बिहेव करते जर सर्किट बिहेवियर जर बघायचं असेल मला इथे बघावं लागेल की कोणता व्होल्टेज जास्त आहे पहा हे दोन व्होल्टेज VL आणि VC दिसते मला जर या ठिकाणी मला चेक करायचं असेल कुठला व्होल्टेज जास्त आहे हे दोन्ही व्होल्टेज एकमेकांच्या 180 डिग्री
आउट ऑफ फेज आहे. म्हणजे काय, एक जर वरती चालला तर एक चालला खाली, एक आहे दोन्ही फेज जर काय एकमेकांचे काय अपोजिट आहे. आता याच्यातला जो पण मोठा असेल, जर VL मोठा असेल और VC मोठा असेल, पहा ज्याच्या अक्रॉस व्होल्टेज जास्त, ज्याच्या अक्रॉस व्होल्टेज जास्त सर्किटला ते बिहेवियर शो करेल. सिरीज मध्ये असं राहते, ज्या एलिमेंटच्या अक्रॉस व्होल्टेज जास्त असेल सर्किट तसा बिहेव करते. जर मी इथे म्हटलं, पहा मी काय म्हणतोय, जरी की मी म्हणतो आहे की जर इथे आहे VL ग्रेटर दॅन VC, जर काय असणार आहे VL काय असणार आहे ग्रेटर दॅन VC असेल, तर या ठिकाणी सर्किट बिहेवियर शो करेल इंडक्टिव्ह बिहेवियर शो करेल ना. इंडक्टिव्ह म्हटलं प्युअरली इंडक्टिव्ह नाही म्हणत. इंडक्टिव्ह म्हणजे काय की या सगळ्या सर्किट मध्ये सगळ्यात जास्त जो इफेक्ट आहे तो इंडक्टन्स आहे, ज्याचा इफेक्ट जास्त बिहेवियर सर्किटचा बिहेवियर काय राहणार आहे तसं राहणार. ओके, आता मी जर म्हटलं VL इज ग्रेटर दॅन VC तर सर्किट काय झालं इंडक्टिव्ह. आणि जर मी म्हटलं VL इज लेस दॅन VC और VC इज ग्रेटर दॅन VL तर सर्किट बनेल तुमचं कॅपॅसिटी. आता दोन्ही केस मध्ये बघू की सर्किटचा बिहेवियर कसं होतं. सगळ्यात पहिले काय तुम्ही VL इज ग्रेटर दॅन VC, सगळ्यात पहिले काय तुम्ही VL इज ग्रेटर दॅन VC म्हणजे हा मोठा आहे हा काय छोटा. मग मला एक सांगा, दोन फोर्सेस आहेत, एक फोर्स चालला या डायरेक्शनचा हा आहे 10 न्यूटनचा आणि एक फोर्स आहे इकडे हा आहे 5 न्यूटनचा. मला एक सांगा, दोघांचा रिझल्टंट काय होणार, रिझल्टंट येणार 5 न्यूटन. दोघांचं काय होणार सबट्रॅक्शन होणार, दोन्हीची डायरेक्शन काय अपोजिट आहे. अपोजिट आहे तर काय होत असते सबट्रॅक्शन होत असते. सबट्रॅक्शन झाल्यावर सोबत तिला डायरेक्शन कोणाची मिळेल, ज्याचा मॅग्निट्यूड जास्त आहे त्याची काय मिळणार आहे डायरेक्शन मिळणार. ज्याचा मॅग्निट्यूड जास्त त्याची काय मिळेल डायरेक्शन मिळेल. मी काय म्हणतो सगळ्यात पहिली जी कंडिशन घेतो आपण ती घेतो आहे VL इज ग्रेटर दॅन काय म्हणतोय VC म्हणतो आहे. तर या केस मध्ये इथे काय होणार, हा आणि सबट्रॅक्शन होणार, हे ना इथे याला म्हणू शकतो आपण हा राहणार आहे VL मायनस काय राहणार आहे VC. पहा मी याला मॅग्निट्यूड मध्ये दाखवू शकतो आणि डायरेक्शन दाखवू शकतो. एवढी याची मॅग्निट्यूड आहे सबट्रॅक्शनची VL मायनस VC ची काय एवढी काय मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन काय असेल. आता जर रिझल्टंट काढायचं असेल तर रिझल्टंट कसा काढणार, रिझल्टंट काय मला या व्होल्टेजची काय करायची फेजर ऍडिशन. पहा VL VC यांची फेजर ऍडिशन करायची आहे. इथे फेजर ऍडिशन करायची असेल हे तर मिळालं मला VL प्लस VC हे तर मिळालं एवढं. प्लस जरी दिसून आलं तरी डायरेक्शन काय अपोजिट आहे. जरी प्लस दिसून आलं प्लस हे फेजर मध्ये हे मॅग्निट्यूड मध्ये आला ती डायरेक्शन मिळाली मिळाली. आता जर मी रिझल्टंट काढतो तर रिझल्टंट काय मिळणार आहे, याचा रिझल्टंट मिळणार आहे असा. याचा जो रिझल्टंट मिळेल हा मिळेल तुम्हाला हा असा. हा काय राहणार आहे रिझल्टंट कोणता राहणार आहे, हा रिझल्टंट राहणार आहे व्होल्टेज V आणि याला मी कॅपिटल V दाखवतो. पहा याला दाखवतो मी कॅपिटल V. इथे बघा काय राहणार VC इज इक्वल टू काय म्हणतो, VC इज इक्वल टू म्हणू शकतो I * XC. VC इज इक्वल टू काय म्हणू शकतो आपण I * XC. सध्या J ची टर्म बघू नये मला, सध्या J ची टर्म बघू नये. J ची टर्म तशी टाकली त्यात सगळ्या गोष्टींना खूप जास्त डिफिकल्ट होतं. तर J ला थोडंसं साइड मध्ये ठेवतो. जसा नेक्स्ट टॉपिक येतो फेजर. फेजर मध्ये जसं पोलर फॉर्म रेक्टँग्युलर फॉर्म पाहू, J चा सिग्निफिकन्स पाहू की काय राहते त्याच्यामध्ये याला क्लिअर करेल की प्लस J का बरं आला आणि मायनस J का बरं आला. आता याला बघा हा काय आहे I XC आलेला आहे. हा काय येणार आहे, हा आहे I * XL येणार आहे. हा जर VL मायनस VC जर म्हटलं तर काय येणार I मल्टिप्लाय बाय XL मायनस XC. हा काय येणार आहे, हा येणार आहे I XL मायनस XC. VL ग्रेटर दॅन VC म्हणजे काय आहे XL इज ग्रेटर दॅन XC. XL काय आहे ग्रेटर दॅन XC. मला एक सांगा ना, इथे आपण काय म्हटलं व्होल्टेज कोणाच्या अक्रॉस जास्त. सीरीज मध्ये कसं राहते, सीरीज मध्ये राहते ज्याचा रेझिस्टन्स जास्त त्याच्या अक्रॉस व्होल्टेज काय जास्त. या ठिकाणी इथे XL आणि XC चे युनिट काय आहे ओहम आहे. जर XC जास्त असेल XL पेक्षा सर्किट बिहेवियर कसं शो करेल इंडक्टिव्ह बिहेवियर, त्याच्या अक्रॉस व्होल्टेज काय जास्त. म्हणून हे सगळ्या गोष्टी केल्या वर गेल्या. हा रिझल्टंट का कुठे निघाला, रिझल्टंट इथे निघाला. आणि जर मी या ठिकाणी याला कॅपिटल I दाखवतो, हा घेतो आहे ठीक आहे हा घेतो आहे phi. पहा अँगल काय आहे, अँगल आला phi. आला phi अँगल.
फाय काय दिसतोय तुम्हाला? फाय दिसतो आहे इथे काय करते बा, करंट काय करते, व्होल्टेजला काय करते, लॅग करते. करंट काय करते, व्होल्टेजला काय करते, लॅग करते. लॅगिंग इफेक्ट तेव्हा दिसतो जेव्हा तुमचं सर्किटचा बिहेवियर राहणार इंडक्टिव्ह. जेव्हा तुमच्या सर्किटचा बिहेवियर राहणार इंडक्टिव्ह तेव्हा जो इफेक्ट आहे तो काय राहणार आहे, लॅगिंग राहणार. अदरवाइज जर बिहेवियर चेंज असतं तर लीडिंग असतं. करंटने काय केलं असतं, लीड केलं असतं. या ठिकाणी या ओव्हरऑल सर्किटचा बिहेवियर, ओव्हरऑल सर्किट हे तिन्ही एलिमेंट आर एल सी याच्यामध्ये प्रत्येकाचा इफेक्ट आहे, पण याच्यात सगळ्यात जास्त इफेक्ट कोणाचा, इंडक्टरचा. म्हणून आपण सर्किटला म्हणतो इंडक्टिव्ह. पण प्युअर इंडक्टिव्ह आहे का, नाही. प्युअर इंडक्टिव्ह म्हणजे 90 डिग्री लागेल. आपण पाहिलं होतं प्युअर इंडक्टर मध्ये जो फेज अँगल आला होता तो किती होता, 90 डिग्री काय होता, लॅगिंग होता. या ठिकाणी जर बघत असेल या ठिकाणी लॅगिंग आला पण 90 डिग्रीने आला, तर अशा कंडिशनला आपण याला म्हणतो हे सर्किट जे आहे हे सर्किट आहे तुमचं इंडक्टिव्ह सर्किट. ओके. आता जर मी याला पाहत असेल हा VR इथे वस्तू याला काय म्हणतो मी, I × R. पहा काय करतो इथे, जर याला जर मी शो केला हा काय तुमचा VL मायनस काय आहे VC. हा काय आहे VL मायनस काय VC. एवढा डिस्टन्स हे पॅरलल आलाय. हा काय आहे I × R आहे. जर मी याला बघत असेल ते इक्वेशनला जर मला लिहायचं असेल, बघा मी इथे इक्वेशनला लिहितो आहे. इक्वेशनला जर लिहायचं असेल तर इक्वेशन बघायला V चा मॅग्निट्यूड बघायला, V चा मॅग्निट्यूड आहे V इज इक्वल टू का मॅग्निट्यूड मध्ये पहा, मॅग्निट्यूड आहे V इज इक्वल टू अंडर रूट VR स्क्वेअर प्लस VL माइनस VC स्क्वेअर. VR स्क्वेअर प्लस VL माइनस काय आला VC स्क्वेअर आलाय. ठीक आहे. सरळ हा इक्विलॅटरल ट्रायंगल बनला. आपण हायपोटेनस काढतोय. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू हे काय a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू काय c स्क्वेअर राहते. मग अशा कंडिशन मध्ये आता मी काय करतो, VR इज इक्वल टू काय I × R. VL इज इक्वल टू काय I × XL. आणि काय आला इथे काय आला हा VC इज इक्वल टू I × XC. याच्यातनं काय करतो I कॉमन घेतो. पहा काय येतो, याला येतो V इज इक्वल टू I, याच्यामध्ये हा येणार आहे R स्क्वेअर प्लस XL मायनस XC. इथे याला लिहितो XL स्क्वेअर, सॉरी XL मायनस XC चा येणार आहे होल स्क्वेअर. ते सॉरी XL मायनस XC चा काय येणार, इथे काय येणार होल स्क्वेअर येतो आहे. आता मी काय करतो या V ला काय करतो, डिवाइड करतो या I ने. तुम्हाला माहिती आहे की Z इज इक्वल टू काय राहते, Z इज इक्वल टू राहते V बाय I व्हिच इज इक्वल टू या ठिकाणी काय आहे अंडर रूट मध्ये काय येत आहे R स्क्वेअर प्लस XL मायनस XC चा होल स्क्वेअर. याच्या Z इज इक्वल टू काय येत आहे V बाय I अंडर रूट मध्ये R स्क्वेअर प्लस XL मायनस XC स्क्वेअर. हा काय मिळाला, हेच बनलं इथे इम्पीडन्स ट्रायंगल. इथे इम्पीडन्स ट्रायंगल आहे बघा, इम्पीडन्स ट्रायंगल कसा बनला, हा R आहे, हा काय आहे XL मायनस XC, हा काय तुमचा Z. मी फक्त मॅग्निट्यूड मध्ये शो करतो आहे. इथे एक अँगल आला, फाय अँगल आला. जर मला फाय चेक करायचं असेल तर फाय काय राहणार, फाय चेक करायचं असेल फाय काय राहतो इथे. जर मी फाय बघत असेल तर फाय पा काय येणार आहे, फाय येणार आहे आपण याला म्हणू tan फाय इज इक्वल tan फाय. tan म्हणजे काय, हा आहे ना अपोजिट आपण काय ऍडजसंट. तर अपोजिट काय, अपोजिटला मी लिहू शकतो VL मायनस VC डिवाइडेड बाय VL मायनस VC डिवाइडेड बाय काय VR. और याला असं म्हणा हा काय होणार आहे XL मायनस XC डिवाइडेड बाय काय होणार आहे R. तुम्ही याला IXL IXC इथे काय I × R I कॉमन काढला, आला XL मायनस XC डिवाइडेड बाय काय R. और याला तुम्ही जे शो करू शकता ते शो करू शकता cos फाय इज इक्वल टू cos फाय काय असते, cos काढायचे आहे. cos काय आहे, cos असते ऍडजसंट अपॉन हायपोटेनस. cos काढायचा आहे तुमचा ऍडजसंट अपॉन हायपोटेनस. ऍडजसंट काय आहे, ऍडजसंट आहे VR, हायपोटेनस काय आहे V. हायपोटेनस काय आहे V इज इक्वल टू हा होणार आहे R डिवाइडेड बाय Z व्हिच इज इक्वल टू हे होणार आहे R डिवाइडेड बाय Z काय आहे अंडर रूट R स्क्वेअर प्लस XL मायनस काय आहे XC चा होल स्क्वेअर.
हा काय आहे r/z r √r² डिवाइडेड बाय डिवाइडेड बाय r² प्लस xl मायनस काय आला xc चा काय आला होल स्क्वेअर आला आहे. आता या सिच्युएशनला बघा, हे सगळं झालं. मला जर पॉवर बघायची असेल ऍक्टिव्ह पॉवर, जर मला ऍक्टिव्ह पॉवर पाहिजे असेल मला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल सगळ्या ठिकाणी. काय I ने मल्टिप्लाय करावं लागेल, याला काय v * I करावं लागेल, याला काय VL - VC मल्टिप्लाय बाय I करावं लागेल, याला काय VR ला अजून मल्टिप्लाय करावं लागेल. I ने जर मी मल्टिप्लाय केला तर मला काय मिळणार आहे, मला इथे बघा काय मिळते, P मिळते VI cos phi आणि Q मिळणार आहे VL sin phi मॅग्निट्यूड मध्ये, आणि S मिळणार आहे V * काय I. हे काय की मॅग्निट्यूड आहे, हे सगळेच्या सगळे मॅग्निट्यूड मध्ये लिहितो, हे सगळेच्या सगळे लिहितो आहे मॅग्निट्यूड मध्ये. मला काय माहिती, हे काय माहिती पॉवर मिळते. आता क्वेश्चन्स पहा कसे बनतात, या थिअरीवर पहा क्वेश्चन्स काय बनतात. तुम्हाला काय करून देणार आहे क्वेश्चन मध्ये, बघा मी सांगतो क्वेश्चन मध्ये जनरल तुम्हाला हीच डायग्राम काढायची, शेवटपर्यंत हीच डायग्राम राहणार. जर कॅपॅसिटी इफेक्ट जर जास्त असेल, जर कॅपॅसिटी इफेक्ट जास्त असेल ते ही डायग्राम खाली येऊन जाणार. काय होणार, इकडे कॅपॅसिटन्स हा व्होल्टेज जास्त आहे म्हणजे इथे काय येणार VC मायनस काय येणार आहे VL, काय येणार आहे VC मायनस काय येणार आहे VL येणार आहे. VC मायनस VL जर केला तर ही डायग्राम, ही फेजर डायग्राम एक्झॅक्ट सेम टू सेम खाली मिळेल. फक्त प्रत्येक ठिकाणी इथे XL मायनस XC आहे, इथे येणार आहे XC मायनस काय येणार XL येणार, कारण कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स काय आहे हा जास्त आहे. कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स काय हा काय आहे जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू इंडक्टिव्ह रिएक्टन्स, ॲज कम्पेअर्ड टू काय आहे इंडक्टिव्ह रिएक्टन्स. तर इथे क्वेश्चन पाहिजे होता. क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला काय मिळून देणार पहा, डेटा पास सांगतो तुम्हाला आणि फक्त प्लॉटिंग सांगतो कसं करायचं, आणि सिंपल आहे. एकदा तुम्ही ट्राय करायचं, जर तुम्हाला आलं नाही तर ते डाऊट मला पाठवायचे, मी सगळेचे सगळे तुम्हाला सॉल्व्ह करून देतो एका डाऊट सेशन. ओके, पण पहिले तुम्ही ट्राय करायचं. मी इथे फक्त सिंपल दाखवतो, तुम्हाला क्वेश्चन दाखवते. तुम्हाला काय देते, व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टन्स देऊन देणार असेल 10 व्होल्ट, ठीक आहे. सेकंड तुम्हाला काय व्होल्टेज अक्रॉस L आणि C आहे 15 व्होल्ट. व्होल्टेज अक्रॉस L आणि C काय देऊन देणार, या ठिकाणी देऊन देणार तुम्हाला 15 व्होल्ट देऊन देणार. आता तुम्हाला काय म्हणे, हे L आणि C आहे, तुम्हाला काय म्हणे इथे एक व्होल्टेज हाय देऊन देणार, एक V देऊन देणार. V देऊन देणार, टोटल व्होल्टेज आहे म्हणे, टोटल व्होल्टेज आहे. याला थोडंसं आपण एक थोडा सिम्प्लिफाइड फॉर्म मध्ये करलास. इथे जे आहे हा देऊन देणार तुम्हाला 4 व्होल्ट, हा देऊन देणार 5 व्होल्ट. या ठिकाणी हा आहे म्हणे, एक मिनिट याला डेटा थोडासा चेंज करतो आपल्या कन्व्हिनियन्स साठी. हा देणार 3 व्होल्ट, हा देणार 4 व्होल्ट, टोटल व्होल्टेज देऊन देणार 5 व्होल्ट. ठीक आहे, तुम्हाला असे हे जे आहे व्होल्टेज देऊन देणार. आता बघा व्होल्टेज अक्रॉस LNC, व्होल्टेज अक्रॉस LNC म्हणजे काय, हा जो VL - VC हा आहे व्होल्टेज अक्रॉस L, आणि हा काय आहे व्होल्टेज अक्रॉस C. याच्या टोटल व्होल्टेज आहे म्हणजे एक तर तुम्ही VL - VC पकडा, और काय करा तुम्ही कन्सिडर करा VC - VL. हे काय राहते, हे राहते व्होल्टेज अक्रॉस L अँड C. जो डॉमिनंट असेल तो येणार आहे त्या साइडने काय येणार, ही फेजर डायग्राम बनेल, कळते. आणि इथे फाइंड आउट करायला लावून देणार तुम्हाला म्हणे फाइंड आउट करा व्होल्टेज अक्रॉस L. तुम्हाला काय नाही VL फाइंड आउट करा, तुम्हाला काय नाही VC फाइंड आउट करा. हा सगळ्याच्या सगळा हा डेटा याच्यात पुट करायचा, हा सगळा डेटा याच्यात पुट करायचा. खूप सिंपल आहे, खूप जास्त सिंपल आहे. तुम्हाला काय करायचं, फक्त हा डेटा इथे पुट करायचा. हा VR इथे हा 3 आहे, हा किती आहे 4. 3 आणि 4 किती झाला 5 झाला. 3 आणि 4 किती झाला 5 झाला. तुम्हाला काय विचारते, तुम्हाला म्हणते की VL काढा VC काढा, अशा काइंड मध्ये काय आहे तुम्हाला जे आहे क्वेश्चन्स जे आहे विचारले जाणार. आणि खूप सिंपल क्वेश्चन, खूप जास्त काय आहे सिंपल क्वेश्चन आहे. तुम्ही याला दोन्ही साइडनी इझिली काय करू शकता, ड्रॉ करू शकता. ओके, आता हे तर झालं आपलं जे आपण पाहतोय, हे आहे तुमच्या सिरीज जे होतं हे होतं तुमचं सिरीज RLC. आता आपण बघू पॅरलल सर्किटचं कसं एनालिसिस करायचं. जे आहे पॅरलल सर्किट, आपण पॅरलल सर्किटला कसं ट्रीट करतो, कशा फेजर डायग्राम काढतो, या सगळ्या ते इथे बघा मी पाहतो आहे. नेक्स्ट पाहतो आहे, नेक्स्ट आहे
पॅरलल AC सर्किट. पहा पॅरलल AC सर्किट कंपॅरिझन मध्ये तिन्हीला एका सोबत कंपेअर करतो. इथे घेतो मी RL पॅरलल RL, इथे घेतो मी पॅरलल RC आणि इथे घेतो मी पॅरलल RLC. हे काय आहे सगळेचे सगळे सायमल्टेनियसली कंपेअर करू, पाहू कसे काय हे इझी आहे. पहा पॅरलल घेतोय सगळ्यात पहिले RL सर्किट. RL सर्किट जर घेतला तर मी इथे दाखवतो पॅरलल मध्ये आहे R आणि इथे काय दिलं एक व्होल्टेज IV Vm sin of ओमेगा t. हा काय VL Vm sin of ओमेगा t. हा काय R हा तुमचा याला म्हणतो XL. या ठिकाणी करंट आहे टोटल करंट झाला I, इकडे करंट झाला IR, इकडे करंट झाला IL. पहिले पॅरलल मध्ये ना काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. इथे हे माहिती असायला पाहिजे की इथे कोणता करंट जास्त असणार आहे. पॅरलल मध्ये कशाचा करंट जास्त असणार आहे, ज्याचा रेजिस्टन्स कमी, ज्याचा रेजिस्टन्स काय कमी त्याचा करंट काय जास्त. ठीक आहे, ज्याचा रेजिस्टन्स कमी आपण काय घेत असतो V/R. जर रेजिस्टन्स कमी असेल तर करंट असणार आहे जास्त V/XL. इथे काय घेणार आहे IL काय घेणार, हा काय घेणार, हा घेणार V अपॉन काय घेणार XL मॅग्निट्यूड मध्ये. हा काय घेणार, हा घेणार VR. मला एक सांगा इथे काय आहे, ज्याचा जो आहे याचा रेजिस्टन्स कमी असेल ॲज कंपेअर्ड टू रिएक्टन्स XL च्या कंपेअर मध्ये त्याच्यातला करंट काय असणार आहे जास्त असणार आहे. आता बघा सिंपल फक्त फेजर डायग्राम काढून, फेजर डायग्राम काढूनच खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतात. आणि मग कंपॅरिझन मध्ये सिरीज आणि पॅरललचं काय करेल कंपॅरिझन करेल. इथे एक कॉमन क्वेश्चन आहे, एक कॉमन क्वेश्चन आहे जो प्रत्येक वेळेस विचारला जातो. तो क्वेश्चन बघू काय आहे या ठिकाणी बघा. इथे जर मी याला बघायचं असेल, याला जर काढायचं मला एक सांगा सेम काय आहे दोन्ही मध्ये, फेजर डायग्राम काढायचे सेम काय आहे, सेम आहे. आता सेम आहे व्होल्टेज. व्होल्टेज काय आहे तुमचा काय आहे सेम आहे. याच्या अक्रॉस तो व्होल्टेज, याच्या अक्रॉस काय तो व्होल्टेज. आता करंट थ्रू रेजिस्टन्स आणि व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स काय असते इन फेज. ते इथे मी म्हणेन हा काय तुमचा IR, हा काय तुमचा IR काय आहे V/R असते. म्हणजे याच्यापेक्षा काय दाखवतो कमी दाखवतो, याचा दाखवतो I/R. जर मी याचा करंट पाहत असेल IL काय असणार आहे, करंट काय करते इन केस ऑफ इंडक्टर. इन केस ऑफ इंडक्टर जर तुम्ही बघत असाल तर इन केस ऑफ इंडक्टर करंट काय करते लॅग करते, कोणाला व्होल्टेजला काय करते तो काय करते लॅग करते. इथे जो करंट दाखवतो हा दाखवतो इथे हा करंट येणार आहे या साइडला, हा येणार आहे तुमचा IL येणार आहे. रिझल्टंट पा काय तुम्ही रिझल्टंट पा कशाचा काढला, रिझल्टंट काढला करंटचा. रिझल्टंट काय काढला तुम्ही करंटचा काढला, कळतंय का. पहा करंटचा रिझल्टंट आहे हा काय आला, इथे काय आला फाय आला, इथे काय आला फाय आला. या ठिकाणी जर पॅरलल सर्किट मध्ये जर फाय काढायचं असेल तर तुम्ही काढणार tan phi इज इक्वल्स टू अपोजिट. अपोजिट काय तुमचा हा तुमचा IL डिवाइडेड बाय काय IR. पॅरलल मध्ये काय बनेल IL डिवाइडेड बाय काय बनेल, या ठिकाणी बनेल IR बनणार आहे. आता या ठिकाणी सेम कॅल्क्युलेशन आपण इथे परफॉर्म करू शकतो. सगळे तेच कॅल्क्युलेशन आहे, सगळेचे सगळे तेच कॅल्क्युलेशन इथे काय करतो परफॉर्म करतो. थोडंसं पुढे गेलो की तुम्हाला सांगेन की याला काय करायचं, कसं काय सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, थोडा फक्त होल्ड करायचा, थोडासा होल्ड करायचा. ईच अँड एव्हरी डाऊट तुमचा क्लिअर. ठीक आहे, जर याच टॉपिक मध्ये सगळं जर मी इन्सर्ट केलं तर जे आहे कॉम्प्लिकेशन्स खूप जास्त वाढून जाणार, आपण सेपरेट इझिली करू शकणार नाही. ओके, तर थोडासा पेशन्स ठेवायचा. या ठिकाणी बघायचं की आता RC सर्किट काय आहे, आपण प्युअरली पाहतो आपला सिंगल फेज AC ओरिएंटेड. या ठिकाणी हे काय होणार इथे बघा, इथे पण काय दिलं मी, इथे दिला मी V Vm sin of ओमेगा t. हा काय आला R, हा काय C, हा इथे तुमचा IC, हा याला म्हणतो मी IR, हा याला म्हणतो मी I. ठीक आहे, या ठिकाणी पण पॅरलल मध्ये काय झाले ते ऍडिशन झाली होती करंटची, इथे पण काय झाली ऍडिशन झाली. याच्यात ती पहा फेजर ऍडिशन झाली. बरं फेजरची काय झाली ऍडिशन झाली. हे वर्ड जे यूज करतो ना फेजर ऍडिशन झाली.
ठीक आहे, या वर्डला लक्षात ठेवायचं, कारण फेजर ॲडिशन साठी आपण जे आहे पुढे जाऊन जे आहे याची टाईप बघू की फेजर ॲडिशन कशी होते, काय होते, कसं काय आपण फेजरला चेक करतो. ठीक आहे, तर इथे याच्यामध्ये पहा रेफरन्स काय असणार आहे, रेफरन्स असणार आहे पुन्हा सेम व्होल्टेज. व्होल्टेज काय रेफरन्स आहे, हा काय येणार, हा येणार तुमचा करंट थ्रू रेझिस्टन्स IR. इन केस ऑफ कॅपॅसिटर, इन केस ऑफ कॅपॅसिटर, कॅपॅसिटरच्या केस मध्ये काय होते, तुमचा जो करंट आहे तो काय करते, या ठिकाणी काय करते, लीड करते. हा काय आहे तुमचा, हा आला तुमचा IC. जर मी रिझल्टंट पाहत असेल तर रिझल्टंट काय येतोय, रिझल्टंट येतोय हा काय येणार आहे तुमचा टोटल I, हा काय आहे फाय. जर तुम्ही पाहत असेल इथे अँगल काय आहे, हा जो अँगल आहे हा अँगल बघा व्होल्टेज आणि करंट मधला आहे. या ठिकाणी व्होल्टेज आणि करंट मध्ये अँगल त्याचा फाय. करंट काय करतो आहे, लीड करतो. नेहमी घेताना पहा, नेहमी पॉवर फॅक्टर जेव्हा मेन्शन करू, जेव्हाही पॉवर फॅक्टर मेन्शन करू आपण, पॉवर फॅक्टर नेहमी पाहू, पॉवर फॅक्टर इज द कोसाइन ऑफ अँगल, कोसाइन ऑफ अँगल बिटवीन टर्मिनल व्होल्टेज अँड टर्मिनल करंट. टर्मिनल व्होल्टेज अँड टर्मिनल करंट, हा काय टर्मिनल व्होल्टेज, हा काय टर्मिनल व्होल्टेज आणि हा काय टर्मिनल काय तुमचा करंट आहे. नेहमी यांच्यातलाच काय किंवा अँगल घेऊ आपण, तो काय असते आपला, तो या ठिकाणी फाय आणि याचा काय घेतो आपण, याचा घेतो कोसाइन. याचा काय घेतो आपण, कोसाइन घेतो. तो काय म्हणते तुम्हाला पॉवर फॅक्टर. या केस मध्ये जर मी tan फाय जर म्हटलं तर tan फाय काय मिळते पहा, tan फाय मिळणार आहे तुम्हाला IC अपॉन काय मिळणार आहे IR. आतापर्यंत सिरीज मध्ये काय सुरू होतं, सिरीज मध्ये हेच व्होल्टेज घ्यायचं आपण, VL अपॉन VR घ्यायचं, XL बाय R घ्यायचा म्हटलं. हा काय आहे तुमचा XL बाय काय याचा R घ्यायचा. या केस मध्ये काय घेतो आपण IC अपॉन IR. तिथे काय होता VC अपॉन काय होता VR होता. या ठिकाणी RLC जर बघत असेल तर RLC च्या केस मध्ये पण सेम. हा काय आहे R, हा काय L, हा काय C, हा आहे तुमचा IC, हा आहे तुमचा IL, हा आहे IR. आता सर्किट कसं बिहेव करतं, सर्किटचं बिहेवियर व्होल्टेजवर डिपेंड करून आहे का, व्होल्टेजवर काहीच डिपेंड करत नाही, कारण व्होल्टेज सगळ्यांमध्ये काय आहे सेम आहे. याच्या अक्रॉस व्होल्टेज सेम आहे, याच्या अक्रॉस व्होल्टेज सेम आहे, याच्या अक्रॉस व्होल्टेज काय सेम आहे. सगळं जे बिहेवियर आहे सर्किटचा बिहेवियर, सर्किटचे बिहेवियर लॅगिंग किंवा लीडिंग जे आहे, लॅगिंग किंवा जेव्हा लीडिंग पाहणार तर या ठिकाणी हे जे आहे हे डिपेंड करते तुमच्या करंटवर. हे काय करते, हे डिपेंड करते तुमच्या करंटवर. आता पहा, जर करंटवर डिपेंड करते, करंटची मॅग्निट्यूड कशावर डिपेंड करणार आहे, करंटची मॅग्निट्यूड डिपेंड करणार या एलिमेंटवर. आता जर मी ते म्हटलं हा आहे तुमचा XL, हा आहे तुमचा XC, या ठिकाणी जर पहा काय आता उलट होईल ना, जर XL ग्रेटर देन XC असेल ना, पहा काय करतो आता यामध्ये समजून घ्यायचं, पॅरलल मध्ये खूप गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या की जर XL ग्रेटर देन XC असेल, मला एक सांगा इथला करंट IL इज इक्वल टू काय V अपॉन X, हा काय असणार आहे IC इज इक्वल टू काय V अपॉन काय असणार आहे X असणार आहे, V अपॉन काय असणार आहे XC असणार आहे. मला एक सांगा जर XL ग्रेटर देन XC जर असेल तर या ठिकाणी काय होणार आहे, IC काय बनून जाणार आहे, ग्रेटर देन बनून जाणार आहे IL. IC काय बनून जाणार, ग्रेटर देन काय बनेल IL बनेल. तर या केस मध्ये जे सर्किट बिहेवियर शो करेल ते राहणार आहे सर्किट कॅपॅसिटी. ते काय राहणार आहे, सर्किट काय राहणार आहे कॅपॅसिटी. जर असं झालं, जर झालं की XL इज लेस देन XC, XL इज लेस देन XC, जर असं जर होत असेल तर अशा केस मध्ये काय होणार आहे, IL इज ग्रेटर देन IC होणार आहे. तर याला बघा हे काय होणार, या केस मध्ये जो आहे सर्किट बिहेवियर शो करेल इंडक्टिव्ह. सर्किट काय करेल, बिहेवियर काय करेल, शो करेल इंडक्टिव्ह बिहेवियर शो करेल. हे बिहेवियर शेवटी XL आणि XC वर डिपेंड करते. जर मी इथे फेजर डायग्राम काढतो, जर मी आता काय करतो, मी इथे काढतो हे फेजर डायग्राम, सगळ्यात सिंपल टॉपिक आहे बरं. जर मी इथे काढतो हे फेजर डायग्राम,
ठीक आहे. तर फेजर डायग्रामच्या केसमध्ये फेजर डायग्राम जर मी इथे काढत असेल तर फेजर रेफरन्स काय घेणार आहे, रेफरन्स घेणार आहे व्होल्टेज. हा घेतला मी इथे घेतला रेफरन्स, हा काय घेतला व्होल्टेज. ठीक आहे. मला काय करायला लागेल, रिझल्टंट काढायला लागेल. रिझल्टंट काय काढायला लागेल, करंट काय आहे, सम आहे. I is equals to IR plus IL plus IC. पण ही सम असताना सम काय आहे तुमची, फेजर. नॉर्मल सम राहत नाही एसी मध्ये, आपण साधी एडिशन सबट्रॅक्शन करत नाही. इथे जर हे बघत असेल तर याच्याकडे बघा, हा काय येणार, इथे काय येणार, हा येणार आहे I into R येणार आहे. जर मला IL पाहिजे असेल, करंट काय करते, लॅग करते, हा इथे आला IL आला. हा काय येणार आहे, इथे काय येणार आहे, हा येणार आहे IC. आता जर अशा केस मध्ये पाहतोय, अशा केस मध्ये जर पाहतोय, मला काय पाहिजे, मला या ठिकाणी मी जर म्हटलं सर्किट कॅपॅसिटी होय, सर्किट जर कॅपॅसिटी आहे तर हे काय होणार आहे, IC मायनस IL. पहा जसा करंट वरती गेला, पहा एक थोड्याशा गोष्टी पाहायचे. हा व्होल्टेज आहे, हा करंट आहे. करंट इकडे आला, रिझल्टंट कुठे येणार, या इथे येणार आहे रिझल्टंट या ठिकाणी. जर रिझल्टंट या ठिकाणी येणार की रिझल्टंट करंट जो आहे तो काय बनेल, तो बनेल तुमचा हा असा. जर रिझल्टंट करंट तुमचा हा बनतोय तर मला एक सांगा, अँगल काय येतो आहे, फाय अँगल तुमचा काय येतो आहे, लीडिंग अँगल पॉझिटिव्ह आला. अँगल काय आहे, पॉझिटिव्ह वाला अँगल. पॉझिटिव्ह म्हणजे काय असते, आपण या ठिकाणी पाहिलं. अँगल निगेटिव्ह म्हणजे काय असते, डिले. म्हणजे काय करते, लॅग करते. कोणाचा अँगल पाहते, व्होल्टेज आणि करंट मधला अँगल पाहणार. विथ रिस्पेक्ट टू व्होल्टेज पाहणार, विथ रिस्पेक्ट टू व्होल्टेज पाहणार तुम्ही नेहमी. अँगल काय आला, करंटचा पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह आला म्हणजे काय आला, इथे पॉवर फॅक्टर काय आला, तुमचा पॉवर फॅक्टर आला लीडिंग. या ठिकाणी पॉवर फॅक्टर काय आला, लीडिंग आला. इथे याला म्हणू शकतो I इज इक्वल्स टू अंडर रूट राहणार आहे IR स्क्वेअर प्लस IL मायनस IC होल स्क्वेअर. IL मायनस IC काय राहणार आहे, या ठिकाणी काय राहणार आहे, होल स्क्वेअर राहणार आहे. असं काय करणार आहे तुम्ही, काय करणार आहे, सॉल्व करणार आहे तुमचे जे सर्किट आहे पॅरलल RLC सर्किट. आता एक इम्पॉर्टंट टॉपिक बघू याच्यामध्ये, एक इम्पॉर्टंट टॉपिक बघू. तो टॉपिक आहे ऍक्टिव्ह पॉवर, ऍपरंट पॉवर आणि रिएक्टिव्ह पॉवर. जो टॉपिक आपण पाहतोय इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तुम्हाला कळेल काय राहते नक्की. आणि हे जे पॉवर, ऍक्टिव्ह पॉवर, ऍपरंट पॉवर आणि हे मग त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे फेजर अल्जेब्रामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तो प्लस चे आणि मायनस चे चा जो आहे प्रॉब्लेम तुम्हाला कधीच येणार नाही. आपण इथे पाहतो आहे कन्सेप्ट ऑफ ऍक्टिव्ह पॉवर अँड रिएक्टिव्ह पॉवर. रिएक्टिव्ह पॉवर हे ना आपल्याला कन्सेप्ट पाहावा लागेल. ठीक आहे. याला काय म्हटलं तर ऍक्टिव्ह पॉवर काय म्हटलं तर आपण याला म्हटलं तर रियल पॉवर. याला काय म्हटलं तर आपण याला म्हटलं तर रियल पॉवर जी ऍक्च्युअली कंझ्युम होते, जी ऍक्च्युअली कंझ्युम होते. एक्झाम्पल आपल्याकडे तेच ते बॅगचं एक्झाम्पल आपण घेतलं होतं, ट्रॉली बॅगचं. ठीक आहे. त्याला तुम्ही असं करता तर एक कंपोनंट अपवर्ड चालला होता, हा पाहिजे होताच, हा तुम्हाला पाहिजे होता. अदरवाइज तुमची ट्रॉली बॅग पुढे गेलीच नसती. ठीक आहे. पण हा पाहिजे होता. पण वर्क डन ऍक्च्युअली कोणामुळे झालं, वर्क डन याच्यामुळे झालं. वर्क डन काय, तुम्ही जो कंपोनंट दिला तुमच्या रियल ऍक्सिसच्या अलोंगचा, तुम्ही कंपोनंट दिला रियल ऍक्सिसच्या अलोंगचा, त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यामुळे काय झालं, वर्क डन झालं. अदरवाइज वर्क डन झालं असतं का, नाही. ओके. तर आता या ठिकाणी पहा आपल्याला पाहिजे कन्सेप्ट ऑफ ऍक्टिव्ह पॉवर आणि ऍपरंट पॉवर. काही बेसिक टर्मिनॉलॉजी इथे आपण बघू. ठीक आहे. इंडक्टर आणि इथे घेऊ आपण कॅपॅसिटर. ठीक आहे. एक थोडंसं याला इथे घेऊन घेतो. ही काय असते, ही असते रियल पॉवर आणि ही जी असते ही असते इमॅजिनरी. याला म्हणतो आपण इमॅजिनरी पॉवर. इमॅजिनरी पॉवर आहे पण पाहिजे असते. पहा जर मी पाहतो इंडक्टर आणि कॅपॅसिटर, पहा सिंपल साध्या वर्ड मध्ये केली आणि मग जेव्हा डिटेल कन्सेप्ट येणार तेव्हा डिटेल कन्सेप्ट मध्ये जाऊ. सध्याची जेवढी गरज आपण तेवढं इथे बघतो आहे. इंडक्टरच्या केस मध्ये पहा इंडक्टर काय करतो.
इंडक्टरच्या केसमध्ये ऍक्टिव्ह पॉवर किती होती? ही किती होती? 0 होती 0. कॅपॅसिटरच्या केसमध्ये पण ही किती होती? ही होती 0. एव्हरेज पॉवर आपण पाहिली होती. प्युअर इंडक्टर आणि प्युअर कॅपॅसिटरच्या केसमध्ये काय बोलत आहे? या ठिकाणी काय केलं होतं? आपण ना पॉवर बघितली होती. आता इंडक्टरचं बघा. इंडक्टर मध्ये तो काय करते? रिएक्टिव्ह पॉवर काय करते? कंझ्युम करते. या ठिकाणी पहा मी घातलं Q आणि हे बघा दाखवतोय Q पहा. दोन्ही केसला इथे बघून घ्या मी काय मेन्शन करतो. काय मेन्शन करतोय हे पण बघा. Q दोघांच्याही केसमध्ये राहते. याच्या केसमध्ये पॉवर 0, याच्या केसमध्ये पॉवर 0. प्युअर इंडक्टर, प्युअर कॅपॅसिटर पाहतोय. याला थोडंसं कॅपॅसिटर सारखं बनवलं का बॅटरी नाही दिसायला पाहिजे. आता दोन्ही काय करतात? रिएक्टिव्ह पॉवर काय करतात? रिएक्टिव्ह पॉवर सोबत काही तर करतात. एक तर ऍब्सॉर्ब करतात नाही तर डिलिव्हर करतात. जर इंडक्टरची जर गोष्ट करत असेल तर इंडक्टर जे आहे हा काय करते? रिएक्टिव्ह पॉवर काय करते? ऍब्सॉर्ब करते. जी रिएक्टिव्ह पॉवर राहते ती काय राहते? पॉझिटिव्ह. आणि याची जी रिएक्टिव्ह पॉवर राहते ती काय राहते? निगेटिव्ह. हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय? पॉझिटिव्ह म्हणजे काय? हा काय करते? हा करते ऍब्सॉर्ब करते. आणि हा काय करते? हा करते डिलिव्हर. ठीक आहे. आता दोन वेनी पाहू. मी एक्झाम्पल घेतोय पहा. एक्झाम्पल काय घेतो? एक्झाम्पल घेतोय. मी म्हटलं मी सोर्स आहे. मी म्हटलं मी सोर्स आहे. सोर्स काय करते? नेहमी देते. सोर्स काय करते? नेहमी काय देते? देते. देणारा राहते सोर्स. आता आपण जे पॉइंट ऑफ व्ह्यू पाहतोय बा या सगळ्या गोष्टी सांगतोय. या सांगतोय लोड पॉइंट ऑफ व्ह्यू. लोड पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे आपण या इंडक्टरकडे पाहू और या कॅपॅसिटरकडे पाहू. एक्झाम्पल असं घ्या की आपल्याला काय? आपल्या घरचे आई बाबा काय करतात? आपल्याला काय पैसे देतात आपल्याला पैसे. जर आई बाबा आपल्याला पैसे देतात आपण आपला विचार करतोय. जर त्यांनी पैसे दिले तुम्ही जर पैसे घेतले. ठीक आहे. पहिले बघा कंडिशन पहा. तुम्ही काय घेतले? पैसे काय आहे? घेतले. पैसे जर घेतले तर तुम्ही काय आले? पॉझिटिव्ह मध्ये आले. तुम्ही काय आले? पॉझिटिव्ह. तुमच्याकडे काय होते का? जर या ठिकाणी मी म्हटलं ते 100 रुपीज देता. तुम्हाला 100 रुपीज द्यायचे. तुमच्याकडे आधी पैसे होते 0. तुमच्याकडे काय आधी काय पैसे होते 0. जसे 100 रुपीज दिले हे काय आले? प्लस 100. हे काय झालं? प्लस झालं. हे काय झाले? प्लस झालं. प्लस जेव्हा येते कोणाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने? तुम्ही तुमच्या साइडने पाहता. तुम्ही याच्याकडे नका पाहू. तुम्ही सोर्स कडे नाही पाहिजे. तुम्ही हा काय? हा आहे सोर्स. सोर्स काय करते? नेहमी देते. सोर्स काय आहे? नेहमी काय करते? देते. आता जो लोड आहे तो काय नेहमी काय करते? घेत असते. तो काय घेत असते. जर त्यांनी घेतलं तर या ठिकाणी तो काय झाला? पॉझिटिव्ह. त्यांनी जर ऍब्सॉर्ब केले. जर ते 100 रुपये तुम्हाला दिले तुम्ही घेतले तर तुम्ही काय झाले? पॉझिटिव्ह मध्ये आले. घरचे काय गेले? निगेटिव्ह मध्ये गेले. घरचे काय गेले? निगेटिव्ह मध्ये गेले. त्यांच्या खिशातले पैसे कमी झाले ना. त्यांच्या खिशातले काय झाले? पैसे काय झाले? कमी झाले. पण हे सगळं पाहत असताना आपण सगळ्या गोष्टी बोलतोय आहे रिएक्टिव्ह पॉवर बद्दल. कारण हा ऍक्टिव्ह पॉवर कंझ्युम करतो. जर हा रिएक्टिव्ह पॉवर ऍब्सॉर्ब करत असेल. जर हा रिएक्टिव्ह पॉवर जर ऍब्सॉर्ब करत असेल तर हा काय असणार? प्लस. ठीक आहे. हा काय असणार? प्लस. आता याच्या उलट झालं. तुमच्याकडे काय होते? 100 रुपये होते. तुम्ही काय केले? 100 रुपये घरच्यांना दिले. तुम्ही काय केले? 100 रुपये घरच्यांना दिले. हे काय झाले? मायनस. तुमच्या जवळचे गेले ना. तुम्ही काय केले? तुम्ही घरच्यांना पैसे दिले. तुम्ही काय जसे पैसे दिले तुमच्याकडे 100 होते. आता ते काय होऊन जाणार आहे? 0. तुम्ही जे काय केले? घरच्यांना दिले. हे काय झाले? हे झाले इथे बघा. हे काय? इकडे जेव्हा आहे प्लस जेव्हा येत आहे हे काय आहे? हे ना ऍब्सॉर्ब आहे. हे काय आहे? ऍब्सॉर्ब आहे. जेव्हा मायनस आहे तेव्हा काय करतोय? डिलिव्हर करतोय. पण हा कन्सेप्ट मी प्युअरली सांगतोय तुम्हाला रिएक्टिव्ह पॉवर. ठीक आहे. हा काय सांगतोय? हा सांगतोय आहे रिएक्टिव्ह पॉवर साठी. हा काय करते? रिएक्टिव्ह पॉवर काय करते? ऍब्सॉर्ब करते. हा काय करते? तुमची रिएक्टिव्ह पॉवर काय करते? ऍब्सॉर्ब करते. हा काय करते? रिएक्टिव्ह पॉवर काय करते? डिलिव्हर करते. आता याला थोडंसं आणखी कॉम्प्लिकेटेड बनवू. हे तर सिंपल मध्ये एवढाच कळलं असेल. आता बघा याला थोडंसं कॉम्प्लिकेटेड करून कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. मग तुम्हाला कळेल की प्लस चे मायनस चे साइन आली कशी ते. या ठिकाणी मी काय करतो? इथे घेतो आर एल सर्किट. हे पूर्ण अंडरस्टँडिंग वाले कन्सेप्ट आहे. हे सगळे समजून घ्यायचे तुम्हाला. हे काय? आर एल मला आर एल सर्किट आहे. आर एल सर्किट म्हणजे काय होते? रेजिस्टन्स काय करते? पॉवर ऍब्सॉर्ब करते. आता पहा काय होणार?
आता P पण काय येणार आहे पॉझिटिव्ह, का बरं ऍब्झॉर्ब करते. तुम्ही कधीही पहा, तुम्ही ना मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं, म्हटलं आपल्याकडे हा लाईट आहे ट्यूबलाईटचं एक वॅटेज रेटिंग आहे असं अज्युम करा 50 वॅटचा आहे. हा 50 वॅटचा आहे, याला नेहमी प्लस दाखवलं. तुम्ही सोर्सची गोष्ट नाही केली कधीच. सोर्स नेहमी देणारच असते, सोर्स देतच जाणार. सोर्स काय आहे नेहमी तुम्हाला काय आहे देतच जाणार आहे. लोडला किती लागते लोड तेवढं घेणार, लोडला जेवढं लागते लोड काय आहे तेवढं काय आहे घेणार आहे. या ठिकाणी जेवढा रेजिस्टन्स असेल तेवढंच करणार आहे. जेवढं एनर्जी कन्व्हर्जन होतं, जेवढं एनर्जी जेवढी ऍक्च्युअल एनर्जी करणार आहे कन्वर्ट होणार तेवढी पॉवर काय होणार आहे पर सेकंड कंझ्युम होणार. त्याला म्हणतो आपण ठीक आहे झाली. इथे काय झालं ऍक्टिव्ह पॉवर काय झाली ऍब्सॉर्ब झाली ऍक्टिव्ह पॉवर ऍब्सॉर्ब. आता जर मी याला पाहतो रिएक्टिव्ह पॉवर, इंडक्टर काय करते रिएक्टिव्ह पॉवर काय करते ऍब्सॉर्ब करते पॉझिटिव्ह आली, ऍब्सॉर्ब करते आली काय पॉझिटिव्ह आली आहे. आता जर मी याची फेजर डायग्राम पाहिजे, फेजर डायग्राम पहा कशी निघाली होती. हा घेतला होता रेफरन्स आय, घेतला होता रेफरन्स आहे. हा का आता तुमचा याला म्हटलं तर आपण म्हटलं तर याला म्हटलं तर व्ही आर. हा काय इथे घेतला आपण या ठिकाणी पहा, याला एक काम करतो याला इथे करतो. हा काय घेतला तर व्ही एल. तुम्ही असं की याला ट्रायंगल काढू शकता, तुम्ही अँगल हाई घेऊ शकता. तुम्ही ट्रायंगल कसाही काढू शकता, ट्रायंगल असा काढा और जो ट्रायंगल आहे त्याला काय करा ट्रायंगलला करा असा. हा जो आहे हा दाखवा व्ही आर, हा काय करा हा दाखवा व्ही एल, हा दाखवा रिझल्टंट. आता पहा या ठिकाणी हा इथे याच्यात काय होता इथे काय होता याला म्हणतो इथे काय तुमचा करंट होता आहे. आता पहा काय सिच्युएशन पहा काय. आपण ना नेहमी काय करतो आपण विथ रिस्पेक्ट टू काय घेतो, विथ रिस्पेक्ट टू काय घेतो आपण घेतो असतो व्होल्टेज. फेजर डायग्राम नेहमी काय घेतो विथ रिस्पेक्ट टू काय घेतो आपण व्होल्टेज घेतो. व्होल्टेजच्या रेफरन्स मध्ये पाहतो, व्होल्टेजच्या काय आहे रेफरन्स मध्ये या ठिकाणी गोष्टी पाहतो. इथे पाहतो हे जे आलं या ठिकाणी दोन कंपोनेंट आले. इथे हे जे आहे व्होल्टेजचे दोन कंपोनेंट दिसतात आहे तुम्हाला, एक रियल कंपोनेंट एक काय आहे इमॅजिनरी कंपोनेंट. हा काय इमॅजिनरी कंपोनेंट आहे VL, हा काय तुमचा इमॅजिनरी कंपोनेंट. हे तेच दोन कंपोनेंट आहे मी जे ट्रॉली मध्ये दाखवत होतो तुम्हाला, जे मी तुम्हाला दाखवत होतो ट्रॉली मध्ये, ज्याच्यामध्ये काय होतं की एक कंपोनेंट होता अपवर्ड होता, एक कंपोनेंट काय होता तुमचा हॉरिझॉन्टल, एक का वर्टिकल होता एक का हॉरिझॉन्टल होता. वर्टिकल वाला पास VL आला. VL ला काय म्हणतो आपण VL ला म्हणतो आपण I इंटू काय म्हणतो XL म्हणतो. VR काय I इंटू काय R आहे, हा काय I इंटू काय Z आहे. I एक एक गोष्टी बघायच्या, एक एक काय गोष्टी बघायच्या. आता याला जर मी याला पाहिलं हा काय होता याला आपण म्हणतो याला म्हणतो VL म्हणतो, हा VR होता. आता मी काय करतो सगळ्या ठिकाणी करंटने मल्टिप्लाय करतो, सगळ्या ठिकाणी काय करतो मी करंटने काय करतो मल्टिप्लाय करतो. आता तर VR into I और VR into I याला काय म्हणतो VL into I, याला काय म्हणतो V into I. पहा काय करतो पॉवर पहा कन्सेप्ट पहा कशी काय क्लिअर होतो. एक एक गोष्ट VR हा व्होल्टेज, हा कंपोनेंट कोणता आहे VR, हा कोणता कंपोनेंट आहे याचा कंपोनेंट कोणता आहे कॉस कंपोनेंट. हा या दोन कंपोनेंट मुळेच बदला ना. पहा काय जेव्हा दोन कंपोनेंट मुळे बनतात त्याला काय म्हणतो आपण रिझल्टंट. जेव्हा दोनचा एक केला, जेव्हा दोन होते एक वर्टिकल एक हॉरिझॉन्टल, याचा काय केला एक केला, याला काय म्हणतो आपण याला म्हणतो रिझल्टंट. आणि जेव्हा स्प्लिट करतो याला म्हणतो आपण रिझॉल्यूशन. याला काय करतो रिझॉल्व करतो दोन कंपोनेंट मध्ये. तर हा कंपोनेंट आपण त्याला हा VR काय असते VR इज टू V cos phi मल्टिप्लाय बाय I म्हणजे याला तुम्ही म्हणा VI cos phi. इथे काय आला हा आला VI sin phi आला. पहा हा काय आला VI काय आला sin phi आला आहे. याने पहा काय केलं या ठिकाणी इथे काय झालं पॉवर काय झाली ऍब्सॉर्ब झाली. मी पॉवर ट्रायंगल सेपरेट काढतो. वाटतं पॉवर ट्रायंगल पहा कसं येतं, पॉवर ट्रायंगल येतं हे असं. हा आला तुमचा P, हा काय आला Q, हा काय आला तुमचा S, हा काय तुमचा हा पॉवर ट्रायंगल आहे. आता अशा वेळेस जर तुम्ही बघताय या रिएक्टिव्ह पॉवर कडे पहा. ही रिएक्टिव्ह पॉवर काय झाली ऍब्सॉर्ब झाली. हे काय झाली रिएक्टिव्ह पॉवर काय झाली ऍब्सॉर्ब झाली. ऍब्सॉर्ब होत असताना पहा जेव्हा ही रिएक्टिव्ह पॉवर ऍब्सॉर्ब होत असताना पॉवर फॅक्टर काय होता, पॉवर फॅक्टर होता लॅगिंग
इंडक्टरने काय केलं या ठिकाणी लॅगिंग जे आहे लॅगिंग याला म्हणतात रिएक्टिव्ह पॉवर काय वार काय केली ऍब्सॉर्ब केली. याने काय केली लॅगिंग पॉवर काय केला कोणी इंडक्टरने काय केला लॅगिंग पॉवर काय केला ऍब्सॉर्ब केला. पॉवर फॅक्टर कोणता होता लॅगिंग होता. पॉवर फॅक्टर काय होता लॅगिंग होता. मला एक सांगा काय झालं याने काय केलं लॅगिंग पॉवर काय केली ऍब्सॉर्ब केली आहे लॅगिंग पॉवर ऍब्सॉर्ब. मग अशा वेळेस मला सांगा हा सोर्स काय करणार आहे हा जो आहे सोर्स. मी इंडक्टरची गोष्ट करतोय प्युअर मला ऍक्टिव्ह आणि रिएक्टिव्हचं पाहायचं आहे. रेझिस्टन्सच्या केस मध्ये मी एक सिंपल एक वर्ड म्हणलं तर हे संपून जाते इथे. हे काय याने काय केलंय याने ऍक्टिव्ह पॉवर काय केली ऍब्सॉर्ब केली. याने काय केली ऍक्टिव्ह पॉवर काय केली ऍब्सॉर्ब केली दिसते. आता मला सांगा जर इंडक्टर लॅगिंग पॉवर ऍब्सॉर्ब करताय तर कोणीतरी लॅगिंग वाढ द्यायला पाहिजे ना. लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर लॅगिंग याला होतं पण वर्क जर द्यायला पाहिजे तर या केस मध्ये काय झालं सोर्सनी काय केलं सोर्सनी लॅगिंग वार डिलिव्हर केला. अशा वेळेस काय केला सोर्सनी काय केला लॅगिंग वार काय केला डिलिव्हर केला. कळते याला तुम्ही उलट पण म्हणू शकता. पहा याला कसं उलट पहा कसं म्हणू शकता. याला एक्झॅक्ट ऑपोजिट मध्ये पण सांगतो. पहा काय जर मी काढला हा रेझिस्टन्स आहे हा रेझिस्टन्स हा काय करतोय 5 वॅट काय करतोय पॉवर काय करतोय ऍब्सॉर्ब करतोय. हा काय करतोय 5 वॅट काय करतोय ऍब्सॉर्ब करतोय ऍब्सॉर्ब प्लस दाखवला. मी याला काय म्हणतो आता याला इथे एक सोर्स आहे इथे एक काय सोर्स आहे सोर्स दाखवलाय. हा काय करतोय पॉझिटिव्ह 5 वॅट काय करतोय ऍब्सॉर्ब करतोय. जर हा ऍब्सॉर्ब करतोय तर हा काय आला मायनस आला. जर मी याला आता काय केलं आता जर याला काढून टाकतो इथे याला काय म्हटलं हा आहे -5 वॅट. आता -5 वॅट म्हणजे काय करतोय -5 वॅट म्हणजे काय करतोय हा काय करतोय हे डिलिव्हर करतोय. -5 वॅट म्हणजे काय करतोय हा काय करतोय डिलिव्हर करतोय. हे +5 आणि -5 चे एक समजून घ्या. +5 मध्ये ऍब्सॉर्ब करतोय -5 मध्ये काय करतोय हे डिलिव्हर करतोय. मी काय म्हणतो हा रिएक्टिव्ह पॉवर काय करते ऍब्सॉर्ब करते. प्लस मध्ये झालं तर लॅगिंग आला. लॅगिंग जेव्हा येते लॅगिंग म्हणजे काय तेव्हा काय करायला ऍब्सॉर्ब करून राहिला रिएक्टिव्ह पॉवर. मेला तर मायनस साइन लावली तर काय करते आता मायनस -2 वेळा होतो. मी काय करतो -5 वॅट मी काय देतो -5 वॅट देतो. त्याला काय करतो हा जर लॅगिंग वर ऍब्सॉर्ब करते तर इंडक्टर काय करते लीडिंग वार डिलिव्हर होते. मेला काय केलं सगळं मायनस लावलं म्हणजे लॅगिंगचा काय केलं लीडिंग केला मायनस साइन पहिलं आहे आणि ऍब्सॉर्बचा काय केलं डिलिव्हर केलं. ऍब्सॉर्बचा काय केला या ठिकाणी डिलिव्हर केला. तर मग अशा केस मध्ये सोर्सला पण मी म्हणू शकतो याला कन्फ्यूज व्हायचं नाही. नसेल होत ते इथे याला डायरेक्ट एंड करू नका. एवढं ही सफिशियंट आहे. आपण एक काम करू याला इथेच थांबू. याला एवढं ही सफिशियंट आहे. ते तुम्हाला खूप कॉम्प्लिकेट करू देणार. त्याने हे इझिली जेव्हा तुम्ही पॉवर सिस्टीम पाहणार पूर्ण जेव्हा तुम्ही पाहणार फेराइट इफेक्ट कसा उरला ठीक आहे. तुम्ही व्होल्टेज ला कसं काय कॉम्पन्सेट करताय हे कंट्रोल करून तुम्ही व्होल्टेज कसं काय कॉम्पन्सेट करू शकता तेव्हा या गोष्टीला आणखी डिटेल मध्ये बघू. पण हे जर मी कॅपॅसिटरच्या केस मध्ये जर बघत असेल तर मी पाहता कॅपॅसिटर पहा. जर मी इथे बघतोय कॅपॅसिटर जर कॅपॅसिटरच्या केस मध्ये जर बघितलं कॅपॅसिटर जर झाला तर कॅपॅसिटर काय करेल कॅपॅसिटर मध्ये हे काय येणार आहे रिएक्टिव्ह पॉवर काय करणार हा काय करेल इथे रिएक्टिव्ह पॉवर येणार आहे निगेटिव्ह म्हणजे हा काय करते डिलिव्हर करते. कॅपॅसिटरच्या केस मध्ये काय ते हा काय करते डिलिव्हर करते. कळते आहे आता वा याच्या डिलिव्हर कसा करते आणि कोणती पॉवर डिलिव्हर करते. रिएक्टिव्ह मध्ये पण कुठली जर मी याला पाहत असेल आपण इथे याचा पॉवर ट्रायंगल पाहिला तर भाग कसा होता हा आता इकडे आपण घेतला होता काय एक रेफरन्स घेतला होता. रेफरन्स काय करंट आहे इथे काय VR हा काय आहे DC. VR आणि काय आहे DC आहे. मग अशा कंडिशनला जर मी ते पाहतो आहे हा काय आहे आपण याला म्हणतो VR. इथे काय होता याच्या फेज मध्ये काय होता करंट होता. याच्या फेज मध्ये काय होता इथे काय होता करंट होता. मग जर मी ते पाहतो आहे आता VC काय करते
व्होल्टेज आणि करंटचा रिलेशन पाहिलं, इथे काय करते, हा काय करते, हा करते करंट काय करते, लीड करते, हा काय ते VC इथे येते, VC काय येते या ठिकाणी येते, तर VC या ठिकाणी येते. आता बघा VC इथे आला, मी याचा रिझल्टंट काढला, रिझल्टंट आला हा असा, हा रिझल्टंट आला तुमचा V. तुम्ही जो अँगल आहे तुम्ही घेता अँगल इथे फाय. मी म्हटलं या ट्रायंगलला तुम्ही दोन्हीही वेने ड्रॉ करू शकता. दुसरा वे काय आहे, तुम्ही ड्रॉ करा असा, दुसरा वे काय आहे, ड्रॉ करा असा, हा आला फाय, हा आला तुमचा VR, हा काय आहे VC आणि हा काय आहे तुमचा V. पॉवर फॅक्टर काय आहे, आता पॉवर फॅक्टर आहे लीडिंग. लीडिंग कसा काय, तुम्ही विथ रिस्पेक्ट टू व्होल्टेज पाहता आणि इथे पाहता हा काय आता करंट. पॉवर फॅक्टर काय आहे, लीडिंग पॉवर फॅक्टर म्हणजे काय आहे, तिथे जी रिएक्टिव्ह पॉवर येते, रिएक्टिव्ह पॉवर काय आहे निगेटिव्ह, हे निगेटिव्ह जेव्हाही येणार त्या समजून त्याचा पॉवर फॅक्टर काय आहे, लीडिंग आहे. पॉवर फॅक्टर काय आहे, लीडिंग आहे. अशा केस मध्ये बघा, इथे जेव्हा तुम्ही पाहणार की इथे येत आहे Q, इथे काय येत आहे, इथे येत आहे S, इथे काय येत आहे तुमचा काय येत आहे P येत आहे. हा काय ऍक्टिव्ह पॉवर, हा काय रिएक्टिव्ह पॉवर, हा काय तुमचा ऍपरंट पॉवर. आता मला सांगा वरचा ऍक्सिस, जेव्हा हे असं पाहता तुम्ही, हे जे ऍक्सिस पहा, या ठिकाणी हा ऍक्सिस काय असते पॉझिटिव्ह, एक असते पॉझिटिव्ह, एक असते तुमचा निगेटिव्ह. हा इथे काय तुमचा निगेटिव्ह आहे. जेव्हा वरती होता तेव्हा पॉझिटिव्ह होता, खाली आला तर काय आला निगेटिव्ह आला, हा काय आला निगेटिव्ह आला. तर कॅपॅसिटर काय करते, कॅपॅसिटर इथे काय करते बा, कॅपॅसिटर लीडिंग वायर डिलिव्हर करते. कॅपॅसिटर काय करते, या ठिकाणी काय करते लीडिंग वायर. पॉवर फॅक्टर काय याच्या वेळेस लीडिंग, पॉवर फॅक्टर काय याच्या वेळेस लीडिंग. रिएक्टिव्ह पॉवर काय करतोय, वायर काय करतोय डिलिव्हर करतोय. रिएक्टिव्ह पॉवर काय करतोय, या ठिकाणी काय करतोय, तो काय करतोय डिलिव्हर करतोय. असं की हे जे आहे कन्सेप्ट आहे, जे आपण ऍक्टिव्ह आणि ऍपरंट पॉवर जे आहे आपल्या ऍक्टिव्ह पॉवर आणि रिएक्टिव्ह पॉवरचे हे अप्लाय करतो आपल्या पॉवर सिस्टम. सो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघू फेजर कॅल्क्युलेशन्स.